नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। एकच काम करायचं, एक प्रॉब्लेम बघू। आता हा जो कप आहे, आता ह्या ठिकाणून जाणारी जी व्हेन्स आहे तिला ब्लड सप्लाय होत नाही प्रॉपर। मग आता आपण काय करणार इथं, यांची एवढ्या जागा तर समजून ना। आता याला मी त्या दिवशी काय केलं, हे जे आहे आता हे असं केलं। आता हे आता खालून जाणारा जो स्पेस आहे, जी अडथळा निर्माण व्हायचा, तो स्पेस काय झाला इथं फ्री झाल्यामुळं खालून ब्लड सप्लाय प्रॉपर होऊन गेला। मग इथं जो आजूबाजूचा सप्लाय होत नव्हता तो सुरळीत व्हायला सुरुवात झाली। आता हे स्किन पूर्ण वळून घेतं डायरेक्ट। नाही, फॅटमुळं नाही होत, हे आपले व्हेन्स असतात, इथून यूपी मेरिडियन जाते, या ठिकाणून यूपी मेरिडियन, बरेचसे मेरिडियन असतात। त्या मेरिडियनचं काम काय, ब्लड जाणं सुरू करणे, इकडे असं त्यांचं काम असतं। योगा केलं तर सर प्रॉब्लेम होत नाही। योगा हे गरजेचं असेल, जसं जेवण शरीराला गरजेचं आहे तसं व्यायाम आणि ते गरजेचंच आहे। आपण म्हणतो मग आता एकदा बरेच पेशंट म्हणतात उपचार केला म्हणजे बरं होणार नाही का, पण व्यायाम लागत असतो, त्याला बरं झालं तरी व्यायाम करणं गरजेचं आहे, कंटिन्यू पाहिजेच व्यायाम गरजेचं। पेशंटला आता नाही पण नंतर धनुर्वात, वात येणं, क्रॅम्प येणं, मग नंतर सुरू होतं। पेशंट आता बघतात थोडंसं याला पण ही थोडीशी दुखत एकदम स्मूथ जातं। आता हे जे तुम्हाला मी सांगितलं आत्ता, हे काम कसं करतं, आता ही जी वेन्स आहे, आता इथून LI4 आहे, हा मनका येतो, चौथा पाचवा मनका। आता याला हे आपण इथं स्टिम्युलेशन दिलं, खालून जाणारा जो सप्लाय तो जर कमी होत असला तर आपण त्याला आता हे स्टिम्युलेशन देऊन तिला त्या ठिकाणी सप्लाय प्रॉपर करतो। त्याला ॲक्युपंक्चर केला, याच्या आधी ॲक्युपंक्चर केला तर प्रत्येक पेशंटला उपचाराला 1.5 ते 2 तास वेळ लागत असतो। 1-1.5 तास वेळ लागतो किती तास होण्याचा। चालू आहे का? ओके, आता मध्ये त्याचं काम करतो, तिथला नॅचरल पद्धतीने तिथला त्रासदायक करून टाकतो। किती वेळ आता हे 15 ते 20 मिनिट आपण देऊ शकतो। कोणत्या आजाराने तुम्ही त्रस्त होता आणि कशाचा उपचार घेण्यासाठी आले इथे? सर मी डिसेंबर जानेवारीपासून खूप परेशान होतो। माझा कमरेचा त्रास होता। मी हेडगेवार हॉस्पिटलला 2 महिने ट्रीटमेंट घेतली, वेलकेअर हॉस्पिटलला 2 महिने ट्रीटमेंट घेतली, 2दा MRI केला, जेम्बो एक्सरे 3दा केले, कुठलाच फरक जाणवला नाही। गेल्या हप्त्यामध्ये मी शिंदे सरांचा मला ॲड्रेस मिळाला, शिंदे सरांकडे आलो तर 90% मी ओके झालो। माझ्या ऑलिओपॅथीच्या गोळ्या मी बंद करून टाकल्या। आजचा माझा हा सेकंड थेरपी आहे, आजची 2री चक्कर आहे। 90% मी जवळपास ओके झालो आहे। मला पहिले वाकायलाही त्रास होता, आता मी वाकू शकतो, चालू शकतो, पळू शकतो। मी छत्रपती संभाजीनगर। सर माझा बैठकीचा व्यवसाय आहे, मी सुवर्णकार कारागीर आहे। ॲक्च्युली माझं 25 ते 30 वर्षापासून बैठकीचंच काम आहे। हा प्रॉब्लेम साहजिक होता, पण जास्त त्रास वाढल्यामुळे मी ती ट्रीटमेंट घेतली, मला फरक जाणवलाच नाही, तर 100% मला फरक पडला आहे। मी महेश दिगंबर शेडुते, बालाजीनगर, छत्रपती संभाजीनगर। बोलायचा विचार। हां सर, आपल्याकडे ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर आणि उपचार पद्धती उपलब्ध आहेत। बरोबर, आणि अतिशय दुर्धर आजारावर आपण उपचार करतात, बरोबर। या संदर्भात काय सांगा?
आपल्याकडे जे आहे ना असाध्य आजार म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याकडे जे येणारा रुग्ण आहे तो काशी करून आलेला असतो. म्हणजे काशी याचं सांगायचं असं आहे की सगळीकडे दाखवून आलेलं असतं. एकही पेशंट असं नाही की एक्सरे MRI काही काढून नाही आलेला असतो. सर्व रिपोर्ट्स करून नाना प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये दाखवून आलेला प्रत्येक रुग्ण आमच्याकडे येत असतो. तर आपल्याकडं कुठलीही ॲलोपॅथी औषधी न देता आपण जुन्या काळातली जी पारंपरिक उपचार पद्धती आहे त्या उपचार पद्धतीने आपण संयुक्त उपचार पद्धतीने उपचार करून पेशंटला जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी उपचाराने आपल्याला होत असतो. आणि आपल्याकडं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरातून पाठीमागून एक लंडनचे पेशंट होते, कॅनडाचे असे इतर देशातूनही पेशंट आपल्याकडे उपचारासाठी येतात. त्यांचे म्हणजे अक्षरशः त्यांचे डॉक्टर त्यांचे मुलं डॉक्टर होते. त्यांना कानाचा त्रास होता, कानामध्ये टिनिटस असा आजार आहे की तो कुठंच ठीक होत नाही. तर तसे आजारही आपण बरेचसे आपल्या थेरपीने ठीक करू शकतो. आपली ही उपचार पद्धती म्हणजे जुन्या काळातलीच उपचार पद्धती आहे. पहिले शॉर्टकट सांगायचं झालं म्हणजे पहिले जुने जे लोक राजा डोकं दुखायचं तर त्यावेळेस काय करायचे, डोकं दाबून घ्यायचे, उतरून घ्यायचे. किंवा आपण आताही अंग शेपून घेतो, मुलांकडून देतो. ही एक ॲक्युप्रेशरचाच भाग आहे. त्याच पद्धतीला आम्ही थोडंसं डेव्हलप करून त्याच पॉईंटला आम्ही ॲक्युपंक्चर करतो, कपिंग करतो, मसाज करतो, ॲक्युप्रेशर करतो, स्टीम बाथ अशा वेगवेगळ्या थेरपी करतो आपण. आणि त्याने खूप पेशंटला फायदा होऊ राहिला. अजून काय ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर याच्याबद्दल काय फरक आहे? ॲक्युप्रेशर म्हणजे हा जो पॉईंट आहे याला ॲक्युप्रेशर करणे. आता या पॉईंटला आता हे मी केलं ॲक्युप्रेशर. तर बऱ्याच वेळेस ॲक्युप्रेशरनं फायदा होत नाही, आपण त्याच पॉईंटला ॲक्युपंक्चर करणार. ॲक्युपंक्चर केल्यानंतर त्याला परमनंट रिलीफ भेटतो. म्हणजे मधली जी व्हेन्स असते मॅनवल असतो. आपले महानगरपालिकेकडे काय करतात, ड्रेनेज लाईनमधले जर कचरा अटकला तर त्याला काय करतात, ॲक्युपंक्चरच्या साहाय्याने त्याला नेट काय ते साहाय्याने त्याला कचरा हटवून देतात. कसं आहे, या पूर्ण व्हेन्स असतात. या व्हेन्सला आपण ॲक्युपंक्चर करून त्याच्यामध्ये तिथं जे ऑब्स्ट्रक्शन राहतं, ज्या ठिकाणी ब्लड सप्लाय होत नाही त्या ठिकाणी आपण ॲक्युपंक्चरच्या साहाय्याने तिकडे ब्लड सप्लाय प्रॉपर करण्याचं काम करत असतो. आता बरेचसे असे मॅजिक पॉईंट आहे. आता तुम्ही 1,00,000 रुपयाची टॅबलेट घ्या. आमच्या याच्यामध्ये असा एक पॉईंट आहे. आता हा जो पॉईंट आहे SI3 नावाचा पॉईंट आहे इथं. ह्या पॉईंटला तुम्ही इथं दाबा, इथं चिमटा घ्या, लगेच मान आणून बघा, 0 मिनिटात मान फ्री होऊन जाते. एवढं मॅजिक पॉईंट आहे. दुसरा एक ॲक्युपंक्चर पॉईंट असा आहे. ह्या ठिकाणून तुम्ही इथं दाबा, दाबल्या उलटी स्टॉप होत जाते 0 मिनिटात. बऱ्याच वेळेस टॅबलेटची पॉवर सुरू व्हायलाच 15-20 मिनिटं लागतात. यांनी दाबल्या एवढं फास्ट रिझल्ट आहे. सांगायचं असंच आहे की जास्तीत जास्त लोकांनी ॲलोपॅथी खाऊन किडनी लिव्हर खराब करण्यापेक्षा या थेरपीकडे जाणं खूप गरजेचं आहे आजकाल. ॲक्युपंक्चरमध्ये किती आता इलेक्ट्रिक करंट सोडला जातो? याच्यामध्ये DC असतं, याच्यामध्ये सेल असतो छोटासा. त्याच्यावर आपण काही पॉईंट असतात ज्या ठिकाणची मसल बंद पडली असती, वर्क करत नाही, काम करत नाही. आपण तिला थोडंसं शॉक देऊन तिला आपण जनावराला पुराण मारल्यासारखं जसं ॲक्टिव्ह करून ती लगेच पुन्हा काम करायला सुरुवात करते. एवढं आपण ॲक्युपंक्चरनं करू शकतो. एक्सरेची त्याची गरज पडत नाही, पण आमच्याकडे पूर्ण पेशंट एक्सरे करूनच झालेले असतात. 2-2, 3-3 एक्सरे करून. आणि बऱ्याच वेळेस आमच्याकडे आलेला पेशंट आहे, आम्ही काय करतो, एक्सरे वगैरे MRI वगैरे बाजूला ठेवतो काही. आम्ही त्यांचं आमचे ठराविक काही पॉईंट आहे. MRIमध्ये जर CC मानेमध्ये नस दबली काही झाली तर आम्ही काही पॉईंटला आम्ही प्रेस करतो आणि पेशंटला करेक्ट सांगतो की तुमच्या 6व्या आणि 7व्या मणक्यात जी जाणारी जी नर्व आहे ती कॉम्प्रेस झाली, त्या ठिकाणी डिस्बर्ग झाला आहे. आणि पेशंटला विचारतो आम्ही, तुम्हाला त्या 5-7 हजार रुपये घालून जे सांगितलं तुम्हाला काय सांगितलं? मग पेशंट म्हणतात की तुम्ही जे सांगितलं फक्त 200 रुपये कन्सल्टेशन करून आम्हाला 7-8-10 हजार रुपये घालून तेच सांगितलं. म्हणजे एवढा डिफरन्स आहे. म्हणजे प्रॉपर आपण जर आम्ही फील होतं आम्हाला लगेच त्या ठिकाणी कोण्या ठिकाणी हेल्प करू. आता हे पेशंट आहे, हे पहिल्या दिवशी आले होते, यांना पहिल्या सेशनमध्ये 80% फरक पडला एकाच दिवसामध्ये. आणि आले त्या दिवशी पूर्ण वागता येत नव्हतं त्यांना. आज ते दुसऱ्या सेशनला आलेले आपल्याला. लंबार, थोरेसिक आणि सर्वायकल हां. तसेच स्पॉन्डिलायसिस. हो, भरपूर पेशंट असतात. हो, हे सगळे प्रकार आपण मान, पाठ, कंबर, गुडघे कुठलाही बॉडीचा पेन असलं कमी करू शकतो आपण. आणि हिप जॉईंट, नी जॉईंट आहे, अँकल जॉईंट आहे किंवा हो ते पण कमी करू शकतो. पॅरालिसिस म्हणजे या पेशंटचं बोलणं जातं.
आपण त्याला टंग ॲक्युपंक्चर करतो, म्हणजे जीभ बाहेर पकडून थोडीशी त्या ठिकाणी ॲक्युपंक्चर करतो. हे जे ॲक्युपंक्चर हे जे एक्सपर्ट डॉक्टर्स करतात. आता याच्यामध्ये आपण मोटर एरियाला स्टिम्युलेशन दिलं. बऱ्याच वेळेस ह्या ठिकाणी जे ॲम्ब्युलेशन जर क्लॉट जर आला डोक्यामध्ये तर ह्या साईडला पॅरालिसिस होतो, किंवा ह्या साईडला क्लॉट जर अटकला तर ह्या साईडला पॅरालिसिस होतो. आम्ही काही ह्या साईडला पॅरालिसिस झाला तर आम्ही ह्या ठिकाणी ॲक्युपंक्चर पॉईंट लावून त्या ठिकाणी त्या ऑब्स्ट्रक्शनला आम्ही कमी करण्याचं काम करतो ॲक्युपंक्चरद्वारे. सर, आज घडीला जे लोकांमध्ये पाहिलं जातं की जसं मणक्याचे आजार आहेत, पाठीचे आजार हो. आहेत, त्याचप्रमाणे जे हवा मारण्याचं जे हो, आहे हो. पॅरालिसिस, बरोबर. तर हे आजार फार वाढत आहेत. हो, खूप तर वाढत. यावर लोकांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, काय यात पथ्य पाळायला पाहिजे? कसं आहे, पहिली गोष्ट योगा हे करणं गरजेचंच आहे त्याच्यासाठी. आणि ह्या गोष्टी BP वाढल्यामुळं, BP कशामुळं वाढते? स्ट्रेसमुळं. स्ट्रेस जास्त वाढलं की आता समजा आपली ही पाईपलाईन आहे, रक्तवाहिनी ही पाईपलाईन आहे, आपण तिच्यामध्ये जर कधी 3ची पाईपलाईन आहे तिच्यात 5ची पाईपलाईन जोडली तर कुठंतरी ती फुटणारच. मग ती ह्या ठिकाणी फुटते, ह्या ठिकाणी फुटते, किंवा हार्ट अटॅक समजा अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. शहरामध्ये खूप म्हणजे हॉस्पिटल्स आहेत हो. आणि काही ट्रीटमेंट आपल्यासारखे ट्रीटमेंट हो. केंद्र आहे, तर ही रुग्णांचा ओढा आपल्याकडे जास्त आहे. आता कसं आहे, प्रत्येक पॅथी आपण कोणत्याच पॅथीला नाव ठेवू शकत नाही. कारण की ॲलोपॅथी जी जरी म्हणतात ती त्यांच्या जागेवर सेफ आहे. कारण की ॲक्सिडेंट काही झाला, समजा फ्रॅक्चर झालं, काही झालं, तर आम्ही त्या ठिकाणी आम्ही काही करू शकत नाही. आम्ही जे करतो हे क्रॉनिक आजार, जे जुनाट आजार असतात त्यांच्यावर आम्ही करतो. आणि आम्ही हे नॅचरल पद्धतीने उपचार करतो, कुठलीही मेडिसिन न देता. आणि आता कसं लोकांना कसं जागरूक भरपूर झालेले लोक आजकाल. कसं आहे, बरेचसे त्यांची मुलं डॉक्टर असूनही ते आमच्याकडे ट्रीटमेंट घेतात. कारण की त्यांना माहिती आहे, आता काल एक कोर्टाचे जज साहेब ट्रीटमेंट करून गेले आपल्याकडे. आता 3 विस्तार अधिकारीची ट्रीटमेंट चालू आहे. आता घाटीचे डॉक्टर डीन आहे, त्यांनी पाठीमागं त्यांची माऊस भावाला पाठवलं होतं, पहिले याच्या आधीचे होते. म्हणजे ही सेफ ट्रीटमेंट आहे. कारण की सगळे आतापर्यंत, कारण की सर्वांना माहिती आहे, आई वडील थोडेसे आतापर्यंत शिकलेले थोडी होते. आता मुलं जरी डॉक्टर झाले पण आई वडिलाला माहीतच आहे की आपल्याला हातपाय दाबूनच बरं वाटायचं पहिले. ही ॲक्युप्रेशरच आहे. ॲक्युप्रेशरला आपण आता पहिले लोक डोकं उतरायचे, आता हे बघा असं दाबायचे, हे करायचे. हां, आणि ते लोक काय करायचे, काहीतरी बोलायचे, म्हणजे ती कॉपी करू नये म्हणून जुने लोक असं करायचे म्हणून. म्हणजे त्याच्याकडेच तो डोकं उतरायला गेला पाहिजे आणि सकाळीच बोलवायचे ते. सर, कोणताही आजार जे येतो, आजार होण्या अगोदर आपलं शरीर जे ते सूचना देतं सर. तर लोकांनी जसं सर आता पुढं आजारापासून वाचण्यासाठी आता काय काय करायला पाहिजे, जसं काय चेकअप करायला पाहिजे, काय करायला पाहिजे सर? आता बाकी 6 महिन्याला तरी चेक करत नाही, ब्लड टेस्ट वगैरे. बाकी समजा कोलेस्ट्रॉल, BP, शुगर या गोष्टीचे वारंवार चेक करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस लोकांना माहीतही नसतं BP आपल्याला आहे म्हणून. ते अधूनमधून तरी चेक करायला पाहिजे असं आहे. तर BP चेक नाही केले तर मग ते पॅरालिसिस होऊ शकतो, हार्ट अटॅक होऊ शकतो. ज्या तुम्हाला रक्तपातळ करायच्या गोळ्या आहे, इकोस्प्रिन वगैरे, त्या बाकी तुम्ही त्या कंटिन्यू घ्यायला पाहिजे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. आपलं नाव सर? मी रामेश्वर शिंदे. इथला ॲड्रेस सांगा सर. आपला इथं आता आपला पहिला ॲड्रेस होता TV सेंटरला, तिथला आपण बंद करण्याचं कारण असं आहे की तिथं खूप लोकांना आपल्यामुळं त्रास व्हायचा. त्याच्यामुळं आपल्या ज्या वेगवेगळ्या नंबर प्लेट राहायचे, म्हणजे वेगवेगळे हिंगोली पासिंग, अमरावती, बुलढाणा, पुणे, दूरदूरच्या पासिंग राहायच्या. लोक डायरेक्ट आमच्याकडे यायचे. हे पेशंट गाडी कोणाकडे आली असेल, इथं आली असेल, तुमच्या पेशंट आमच्या समोर गाडी लावली, काढायला लावा. त्याच्यामुळं आपण काय केलं, आपण हे आपल्या पार्किंगनुसार, आता समोर आपलं काम चालू आहे अर्ध्या एकरमध्ये, तर त्या ठिकाणी अशी सुविधा होणार आहे की तिथं 100 कार पार्किंग करणार आहे आपण. आणि 50-50 लाखाची आपण जर्मन टेक्नॉलॉजीची पॅरालिसिससाठी स्पेशल मशनी बोलवणार आहे आपण. जे पेशंट वर्षानुवर्षे थंकून गेले उपचार करून, त्यांच्यासाठी आपण ती समाजसेवा म्हणून बऱ्याचसे आपण तिथं काम करणार आहे आपण त्या ठिकाणी. सर, कोणत्या रुग्णांनी तुमच्याशी संपर्क कसा करावा असं आवाहन करणार? आता आपण मान, पाठ, कंबर, डोकेदुखी, मायग्रेन भयानक, पॅरालायसिस, अर्धांगवायू, जे स्पायनल इंजुरी जाते व ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांची इंजुरी होती त्यांना, तसेही पेशंट आपण हे करू शकतो. किंवा IBS, पोटाचे जे त्रास असतात, बऱ्याचशांना जुनाट पोटाचे त्रास असतात. आता एक पेशंट आहे कालचं एशियन डायग्नोस्टिकला दाखवून आलं हैदराबाद, त्याला मी 10 दिवसात पूर्ण ओके करून टाकलं.